स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर महाड, पोलादपूर, गोरेगाव, निजामपूर येथील भारतीय नागरिकांच्या वतीने महाड शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी क्षेत्रातील मान्यवर या रॅलीत सहभागी झाले होते। या रॅलीमध्ये महाडचे तहसीलदार महेश चितोळे, भाजपचे उपजिल्हा प्रमुख विपिन महामुणकर, महेश शिंदे, अमित मोरे, नगरसेवक प्रमोद महाडिक, संकेत वारंगे, शिवसेना उबाठा गटाचे आशिष फळसकर, महाड शहर पोलीस निरीक्षक नारायण इकशिंगे, महाड नगर परिषदेचे नगरसेवक व कर्मचारी तसेच महाड नगर परिषद शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले। याशिवाय MM जगताप कॉलेज आणि कोएसओचे विह परांजपे विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थिनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविले। हातात फुटाचा तिरंगा आणि ओठांवर देशभक्तीच्या घोषणा देत रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली। वंदे मातरम, भारत माता की जय, जय हिंद अशा जय घोषणांनी संपूर्ण महाड शहर दुमदुम केले। रॅली दरम्यान नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला, तर रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थी देशभक्तीपर घोषणा देत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिमाखात केलाय। तिरंगा रंगाने सजलेले शहर आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेला जनसमुदाय यामुळे महाडमध्ये देशभक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। देशाच्या स्वातंत्र्याचा गौरव, राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ही तिरंगा रॅली महाडकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे लक्षवेधी ठरली। तमाम हिंदू भारतीयांना सर्वांना ज्ञात आहे की 15 ऑगस्ट 2026 रोजी 80वा स्वातंत्र्य दिन आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं हर घर तिरंगा, घर घर तिरंगा राष्ट्रीय भावना निर्माण करण्यासाठी आपण या राष्ट्राजवळ निगडीत राहिलं पाहिजे। भावनासाठी आपला काय बरोबर ह्या माझ्यासाठी ह्या राष्ट्रासाठी SVRT न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।